call me a god. They call me a god. They call me a god. They call me a god. Let's go. आमचे आमदार भरतशेठ गोगावले साहेब हे आम्हाला पालकमंत्री पाहिजेत। विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू झाली होती। भरतशेठ गोगावले यांना मंत्रीपद मिळावं तसंच त्यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद सुद्धा देण्यात यावं अशी मागणी त्यांच्यासह शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी उघडपणे केली होती। तसंच भरत गोगावले हे सुद्धा रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री मीच होणार असं जाहीरपणे भाष्य केलं होतं। मात्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांची वर्णी लागली आहे। यावरून आता नवा वाद उफाळून येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना पालकमंत्री पद सोपवण्यात आल्याने शनिवारी रात्री संतप्त शिवसैनिकांनी मुंबई गोवा महामार्ग अडवून धरला। तसंच रस्त्यावर टायरही जाळले। शिवसैनिकांकडून गोगावले यांचा जय जयकार करत खासदार सुनील तटकरे यांचा निषेध करण्यात आला। शिवसैनिकांनी जवळपास 2 तास महामार्ग रोखून धरला होता। पोलिसांनी हस्तक्षेप करत शिवसैनिकांना बाजूला केलं आणि वाहतूक सुरळीत केली। सुनील तटकरे यांनी गोगावले यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याच्या संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या आहेत। रायगडच्या पालकमंत्री पदावरील निर्णय धक्कादायक आहे, ही अपेक्षा नव्हती अशी नाराजी मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केली आहे। आपल्या महायुतीतले एकूण 6 आमदार असून देखील आज एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या महायुतीमध्ये असू देत तरी पण आपल्या 6 आमदारांपैकी कोणाचा विचार न करता आज इतर ठिकाणी जे पालकमंत्रीपद दिलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही खरं तर आज इथे उतरलेलो आहोत। आज आपण पाहतोय जे आमदार साहेब आज 2दा म्हणजे मागच्या वेळेस पण असं झालं, आता पुन्हा दुसऱ्यांदा असं होतंय आणि ज्या पालकमंत्री पदाची आज खरोखर आज आम्हीच नाही तर सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि सर्व रायगडची जनता वाट पाहत होती, ते आज पालकमंत्री पद आमदार साहेबांनी न मिळता इतर ठिकाणी जात आहे त्याचा खरोखर निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत। आमच्या आमदार साहेबांना पालकमंत्री पद मिळावं ही आमची मागणी आहे। ही जर मागणी पूर्ण झाली नाही, ही मागणी पूर्ण होईपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहील। आमची मागणी पूर्ण होईपर्यंत हे असंच चालू राहणार आहे आणि आमची महिला आघाडी देखील यामध्ये उद्या सहभागी होणार आहे। आमचे आमदार भरतशेठ गोगावले साहेब हे आम्हाला पालकमंत्री पाहिजेत। आमच्या या रायगड जिल्ह्यात 3 आमदार असून भाजपचे 3 आमदार आहेत। 6 आमदारांनी सांगितलेले पालकमंत्री भरतशेठ पाहिजेत। तुम्ही रायगड जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा धरलात तर इथे फक्त एकच राष्ट्रवादीची सीट आली असताना जाणून बुजून हा पालकमंत्री आमच्यावर लादलेला आहे, तो आम्ही मान्य करणार नाही। तसेच मागच्या वेळी देखील आम्ही 2.5 वर्षापूर्वी आम्हाला हा पालकमंत्री नको म्हणून तो पालकमंत्री आम्ही घालवलेला होता आणि आता आम्हाला पुन्हा तोच पालकमंत्री जाणून बुजून दिलेला आहे। आम्हाला पालकमंत्री नसून आम्हाला पालकमंत्री भरतशेठ गोगावले साहेब पाहिजेत, म्हणून आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे। वरिष्ठांजवळ अजून तशी काय चर्चा झालेली नाही आहे। फोन केलेला आहे आम्ही, परंतु निकाल आणि हे धक्कादायक आम्हाला वाटतोय। अपेक्षा नव्हती आम्हाला, कारण जवळजवळ आमचे 6च्या 6 आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कळवलं, सगळ्यांनी भेटी घेऊन सांगितलं। त्यानंतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरतशेठ व्हावं म्हणून, आणि आत्ता जो निकाल आलाय तो अनपेक्षित आहे, तो मनाला पटणारा नाही आहे। परंतु ठीक आहे, आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल, कारण ते आमचे नेते आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय। त्यांच्या मनात काय असेल किंवा काय तर ते सांगतील। वादळवारा लाईव्हसाठी रामदास चव्हाण, महाड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।